compressed gas or compressed gases. Those gases with a gauge exceeding 1.47 bar or liquid with vapor pressure exceeding 2.94 bars are actually called compressed gases. म्हणजे काय? compressed gases म्हणजे असे gases जे की ऍक्च्युली असे सबस्टन्सेस जे की लिक्विड फॉर्म मध्ये असतात, पण ज्यावेळेला आपण त्यांना हायली कॉम्प्रेस करून ठेवतो त्यावेळेला ते जे की गॅसेस फॉर्म मध्ये असतात, पण ज्यावेळेला आपण त्यांना हायली कॉम्प्रेस करून ठेवतो त्यावेळेला ते लिक्विड फॉर्म मध्ये येऊन थांबतात. ठीक आहे. आणि मग जसं आपण त्यांना हळूहळू रिलीज करू तसं तसं ते गॅसियस फॉर्म मध्ये रिलीज होतात. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपल्या घरामधला सिलेंडर है ना. एलपीजी काय फुल फॉर्म आहे एलपीजीचा? एलपीजीचा फुल फॉर्म काय? एल फॉर लिक्विड पेट्रोलियम गॅस. येस और नो? येस. म्हणजे लिक्विड मध्ये आहे तो आणि पेट्रोलियम गॅस आहे. ओके, लिक्विड पेट्रोलियम गॅस, पण तो गॅस आहे, पण तो कॉम्प्रेस करून ठेवलाय म्हणून लिक्विड लागलाय, आहे की नाही. तर याला प्रेशर देऊन काय केलं जातं, त्या कंटेनर मध्ये भरलं जातं. मग हा जो प्रेशर आहे हा गॉज मध्ये मोजला जातो. सो दोज गॅसेस विथ अ गॉज एक्सेडिंग 1.47 बार 1.47 बार किंवा लिक्विड विथ अ वेपर प्रेशर एक्सिडिंग 2.94 बार, म्हणजे एवढ्या बार प्रेशर अंडर ज्या ज्या केमिकलला ठेवलं जातं, ऑल दीज आर कॉल्ड compressed gases. Example, gases such as oxygen, hydrogen, helium, ethane, chlorine, nitrogen, etc. These are all kept in cylinder with compression. Okay. आता कोविडच्या काळामध्ये कुठल्या गॅसची कमतरता होती? सगळ्यात जास्त ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता होती. आणि हे ऑक्सिजनचे सिलेंडर मध्ये ऑक्सिजन कसा ठेवला जातो? तो कॉम्प्रेस्ड फॉर्म मध्ये. त्यामुळे तुम्ही बऱ्याच वेळेला त्या बातम्या पण बघितल्या असतील की मुंबईला कुठेतरी ऑक्सिजनची गळती झाली है ना, कारण की थोडं जरी लिकेज झालं तरी सुद्धा हा लिक्विड फॉर्म मधला गॅस काय होणार आहे, उडून जाणार आहे तिथून. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने ऑक्सिजनची गळती झाली आणि बऱ्याच जणांचा मृत्यू झाला होता कोविड पेशंटचा. तुम्ही ऐकलं असेल ही बातमी. सो ऑल दीज आर कॉम्प्रेस्ड गॅसेस अँड द सिम्बॉल इज लाईक दिस. हा काहीतरी एक बॅट सारखा असा सिम्बॉल आहे विच इंडिकेट कॉम्प्रेस्ड गॅसेस. लक्षात आलं तुमच्या हे? येस सर. Okay. Now the next one is called aspiration hazards. Okay, aspiration hazard. Aspiration hazard म्हणजे काय? The chemicals that can enter in the trachea or lungs through nasal or oral opening. म्हणजे असे केमिकल जे की आपल्या ट्रॅकिया मध्ये किंवा आपल्या लंग्स मध्ये एंटर करतात. ओके, आपल्या ट्रॅकिया मध्ये किंवा आपल्या लंग्स मध्ये एंटर करतात and which causes irritations, okay, in our trachea or lungs. All such chemicals are called having aspiration hazard. So there are two categories. Category 1, which has severe toxicity. For example, turpentine, chlorinated hydrocarbons. These are category 1, severe toxicity. And category 2, these are lesser toxic effect. For example, ketone, alcohol, etc. For example, methanol. म्हणजे असे केमिकल की ज्याच्या वासाने आपल्याला त्रास होतो, इनहेल केल्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो, इरिटेशन्स होतात. मग बऱ्याच जणांना टर्पेंटाईनची खूप रिएक्शन असते. टर्पेंटाईन कशामध्ये असतं? मुख्यतः कलर मध्ये असतं किंवा तुम्ही ते हे वापरताना काय नेलपेंट रिमूव्हर, त्याच्या वासाने पण खूप जणांना त्रास होतो. सो these are all
केमिकल्स विच आर हॅव्हिंग ऍस्पिरेशन हजार्ड किंवा कीटोन अल्कोहोल त्याच्या वासाने सुद्धा आपल्याला त्रास होतो. एक्झाम्पल इज मिथेनॉल. मिथेनॉल इज ऑल्सो हॅव्हिंग ऍस्पिरेशन हजार्ड. म्हणून हा सिम्बॉल असा दाखवलाय की इथे लंग मध्ये तो इफेक्ट हजार्डस इफेक्ट दाखवतोय असं दाखवलं. ओके, लक्षात आलं तुमच्या हे? येस सर. Then the last symbol, and that is biohazardous infectious materials. Biohazardous infectious materials. So the symbol is like this: biohazard. Majority of cultured microorganisms, different parasites, and their toxic byproduct are biohazardous, which are capable of causing disease or contaminating food. Therefore, they should be treated properly. For example, microorganism culture. म्हणजे मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं बघा, सगळ्या मायक्रोबायोलॉजी लॅब मधलं वेस्ट किंवा पॅथॉलॉजी लॅब मधलं वेस्ट, हे सगळं जे वेस्ट आहे ते नॉर्मल डम्पिंग ग्राउंडला न टाकता किंवा नॉर्मल घंटागाडीमध्ये कलेक्ट न करता त्यासाठी वेगळ्या घंटागाडी असतात आणि वेगळ्या ठिकाणी नेऊन त्याचं इन्सिनरेशन केलं जातं. म्हणून असा कचरा गोळा करण्यासाठी एक सेपरेट बॅग असते, ज्या बॅग वरती हा सिम्बॉल असतो. दिस सिम्बॉल इंडिकेट व्हॉट? द मटेरियल इनसाइड दिस इज बायोहझार्डस. ओके, म्हणजे लिव्हिंग थिंग्सला घातक असलेलं असं मटेरियल यामध्ये आहे. सो बायोहझार्डस केमिकल्स आर देअर. सो दिस इज द सिम्बॉल. म्हणून असे मटेरियल अशाच डस्टबिन मध्ये कलेक्ट केलं जातं की ज्यावरती बायोहझार्डचा सिम्बॉल आहे आणि मग त्याला वेगळ्या पद्धतीने कलेक्ट करून काय केलं जातं, त्याचं वेगळ्या पद्धतीने विल्हेवाट लावली जाते, म्हणजे त्याचं इन्सिनरेशन केलं जातं, म्हणजे थोडक्यात ते जाळून टाकलं जातं. ठीक आहे. सो दीज आर बायोहझार्डस इन्फेक्शियस मटेरियल सिम्बॉल. हा लक्षात आलं तुमच्या? Yes sir. Okay, so here we have covered all safety symbols. तर आपण कोणते कोणते सेफ्टी सिम्बॉल बघितलेत? फर्स्ट वन इज टॉक्सिक. Yes. Second one is corrosive. Third one is explosive. Fourth one is flammable. Then skin irritant. Then oxidizing agent. Take care that there is a difference in between flammable and oxidizing agent. काय डिफरन्स आहे? हा मिडल सर्कल हा फक्त ऑक्सिडायझिंग एजंट मध्ये प्रेझेंट आहे. सो ऑक्सिडायझिंग एजंट, compressed gases, aspiration hazard, and lastly biohazard. हे सगळे सेफ्टी सिम्बॉल तुमच्या लक्षात आले? Yes sir. Yes sir. आता तुम्हाला यावरती ना हे थिअरी मध्ये आहेच आहे, या व्यतिरिक्त हे प्रॅक्टिकल पण आहे यावरती, ज्यामध्ये तुम्हाला असे सेफ्टी सिम्बॉल आयडेंटिफाय करायचे. प्रॅक्टिकल मध्ये असा क्वेश्चन येतो की तुम्हाला सेफ्टी सिम्बॉलचं चित्र दाखवलं जातं आणि तुम्हाला तो सेफ्टी सिम्बॉल आयडेंटिफाय करायचा असतो स्पॉटिंग मध्ये मुख्यतः, आणि आयडेंटिफाय केलेल्या सेफ्टी सिम्बॉल बद्दल तुम्हाला माहिती लिहायची असते 2 ते 3 लाईन मध्ये, की ज्याला तुम्हाला मार्क असतात. तर मला नाही वाटत की आता तुम्हाला अवघड जाईल, कारण की हे अतिशय सोपे सेफ्टी सिम्बॉल आहे आणि तुम्ही ते फार व्यवस्थित ओळखू शकता. आता ऍक्च्युली ज्यावेळेला मी क्लासमध्ये लेक्चर घेतो त्यावेळेला मुलांना फक्त सिम्बॉल दाखवतो आणि त्यांना आयडेंटिफाय करायला लावतो रॅन्डमली ते दाखवून की हा कुठला सिम्बॉल आहे ते मला सांगा, हा कुठला सिम्बॉल आहे ते मला सांगा. तुमचं तुम्ही अशी प्रॅक्टिस करा. आता मी ऑनलाईन असं नाही करू शकत ते,
लेट इट बी. पण तुम्ही असं प्रॅक्टिस करा की मिअरली बाय ऑब्झर्विंग, म्हणजे साईडचं लिहिलेलं मटेरियल नाही बघायचं, फक्त सिम्बॉल बघायचा आणि ट्राय टू आयडेंटिफाय व्हॉट टाइप ऑफ सेफ्टी सिम्बॉल इट इज. आणि हे सेफ्टी सिम्बॉल अतिशय सोपे आहेत आणि जे की तुम्ही फार पटकन त्याचे चित्र बघून ओळखू शकता. ओके, सगळ्यांनी याची प्रॅक्टिस करायची. ओके, then we'll move towards Yes, sir. the next point, which is units of measurements, calculations and related conversions of metric system. Okay, unit of measurement मध्ये एक वाक्यता येण्यासाठी, म्हणजे सगळ्या गोष्टींच्या मेजरमेंट मध्ये एक वाक्यता येण्यासाठी या मेट्रिक सिस्टीम्स आणल्या गेल्या आणि विच शुड बी न्यूट्रल अँड युनिव्हर्सल. ओके, की ज्या की सगळीकडे असाव्यात, एकसारख्याच असाव्या. देन एनी लॅबोरेटरी शुड बी एबल टू रेप्लिकेट इट, म्हणजे कुणी कुठेही सांगितलं तरी आपण ते व्यवस्थित ओळखू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो. देन इट शुड बी इन अ डेसिमल मल्टिपल, ऑल मल्टिपल शुड बी इन अ पॉवर टू 10. ओके, डेसिमल मध्ये असले पाहिजेत. देन it should have certain common prefixes, for example kilo, which could be used for both weight, that is kilogram, or length, which is kilometer, both indicating 1000 times a base unit. Okay, and it should be practical in use. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मेट्रिक सिस्टीम डिव्हाइस करण्यात आली आणि जी की आपण सगळीकडे फॉलो करतो. त्या मेट्रिक सिस्टीम बद्दल आपण बघणार आहोत. First one, we are going to see certain units which are in association with length. Okay, so unit of length. कुठले कुठले unit आहे? The basic unit is meter. Okay, meter, 1 meter. आणि त्याच्यामध्ये किलोमीटर. किलोमीटर म्हणजे काय? 1000 मीटर, म्हणजे 1 into 10⁻³ मीटर. बरोबर आहे? म्हणजे हा डेसिमल मध्ये आलेला आहे, 1 into 10⁻³ मीटर. तसं सेंटीमीटर म्हणजे 0.01 मीटर, म्हणजे 1 into 10⁻² मीटर. तसंच मिलीमीटर मीन्स 0.001 मीटर, मीन्स 1 into 10⁻³ मीटर. मायक्रोमीटर is 0.00001 meter, means 5 naught, means 1 into 10⁻⁻6 meter. And nanometer means 0.801 meter, that is 1 into 10⁻⁹ meter. Okay, so these are the units of length which we follow universally in the metric system. हे लक्षात आले तुमच्या unit of length? Yes, sir. आपण हे सगळे आधी पण शिकलेलो असतो. Then there are certain units of weight. Okay, that is unit of mass, ज्याला आपण म्हणू. बेसिक युनिट काय त्याचं? ग्राम आहे. ठीक आहे, 1 ग्रॅम. मग किलोग्रॅम म्हणजे काय? 1000 ग्रॅम, मीन्स 1 into 10⁻³ ग्रॅम. और मेट्रिक टन मीन्स 1 into 10⁻⁶ ग्रॅम. ओके, म्हणजे एकावरती 6 शून्य. ओके, 1 into 10⁻⁶ ग्रॅम. किंवा मिलीग्रॅम, ओके, विच इज 0.001 ग्रॅम, that is 1 into 10⁻³ ग्रॅम. मायक्रोग्रॅम 0.0000501 ग्रॅम, that is 1 into 10⁻⁶ ग्रॅम. आणि नॅनोग्रॅम means again 0.801 ग्रॅम, that is 1 into 10⁻⁹ ग्रॅम. ओके, म्हणजे हे सगळे कन्वर्जन आता बघा तिन्हीमध्ये सारखे आहेत, है ना, कारण की प्रिफिक्सेस सारखे आहेत, फक्त बेस युनिट बदलतायत. ओके, लेंथ मध्ये ते मीटर होतं आणि मास